मला तुम्ही एक सांगा, तुम्ही भारतीय जनता पक्षामधून काँग्रेसमध्ये का आलात? खरोखर एक या कामासाठी सांगण्याचा कारण एक उद्देश, आम्ही 15 वर्षापासून भाजपामध्ये काम करत होतो. सिलेंडरचे भाव वाढलेले आहे, कास्तकाराचा जो मौल्य भाव पाहिजे तो भाव मिळत नाही. कास्तकाराला तूरचे भाव आहे, तुरीचा 6000 भाव, तूर डाळ जर दुकानामध्ये घ्यायला गेलो तर 180-190 रुपये. तेलाचे भाव वाढले. मग आम्ही करावं तरी काय? नोकरी नाही लोकांना. त्या कोरोना काळामध्ये 2 वर्ष पोलीस भरती झाली नाही. त्या पोलीस भरतीसाठी 30 वर्षाचे वयाचे मुलं होते ते घरी बसून राहिले. तुम्ही निवडणूक आयोगाला धरून 2 वर्ष निवडणूक आयोग थांबू शकता, पण तुम्ही पोलीस भरतीसाठी थांबू शकता का? 2 वर्ष मुलांसाठी वाढू शकता का? आज लाखोच्या संख्येने गोरगरिबाच्या मुलांना जो शिक्षण करणार, शिक्षणाचा बट्ट्या बोळ कसा झाला रे? खराब गुणवंत आज घरी बसला रे. कर्ज काढून मी वावर पेरलं, लई मोठं पीक होईल असं मनामध्ये भरलं. असं करून आम्ही कास्तकार शेतामध्ये पीक उगवतो, पण आमच्या शेताच्या मालाला भाव मिळत नाही. दलाल लोक आम्हाला चावून ते शेंगदाणे फोडून बघतात, सोयाबीन फोडून बघतात. आमचाच माल, आमच्याच मालकीचा माल आम्हाला मोलमधला भाव मिळत नाही, तर आम्ही करावं तरी काय? पण यासाठी आता आम्ही निर्णय घेतलेला आहे. आम्ही या पक्ष सोडून राष्ट्रीय काँग्रेस सोबत आम्ही जाणार. कारण आम्हाला जो सोनिया गांधीचा काळापासून तो पक्ष अवलंबून होता, अजूनपर्यंत आमचा भाजप सोडून कोणत्याही पक्षाला वोटिंग गेलेला नव्हता. पण आज असं आम्ही ठरवलं आहे, गावामध्ये प्रत्येक गावातून 101 मतदान आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करू. आम्ही मागे हटणार नाही असा निर्णय आम्ही ठाम. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.